चॅम्पियन्स ट्रॉफी 2026चा थरार आपण पाहतात आणि या वसई विरार चॅम्पियन्स ट्रॉफीच्या थरारामधील काही चित्तथरारक दृश्य आपण या अगोदर पाहिलीत. एक मोठा अपसेट हितांश क्रियांश 11चा संघ पराभवाच्या छायामध्ये गेला ज्यावेळेला त्यांच्यासमोर SSP एकनिष्ठ बोलिंगचा संघ खेळत होता आणि त्यानंतर दिविशा तेजस 11च्या संघाला या विजयासाठी खूप मोठे संघर्ष करावे लागले. त्यामुळे SSP एकनिष्ठ बोलिंग संघाचं विशेष कौतुक. त्यांनी नवीन असून सुद्धा आपली जी काही छाप सोडली आहे ती कौतुकास्पद होती. सामन्याला सुरुवात सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने दाखल झाले. गुरुदत्त मनवेलपाडाकडून जतीन पाटील, राहुल पोळेकर बॉलिंग मार्कवरती केतन मेहर. पहिला चेंडू हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न ऑन साइडला पाठवलं, एकदा धावून कंप्लीट केली, सिंगल. केतन हलक्या हाताने पुन्हा एकदा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न राहुलने केलाय. बघा या मैदानावरती जेव्हापासून पहिल्या मॅचेस म्हणजे पहिली मॅच झाली तेव्हापासून ज्या काही मॅचेस झाल्या त्या प्रत्येक मॅचमध्ये धावफलकाला मोठं करण्याचा प्रयत्न फलंदाजांकडून झालाय. कुणीही सिंगल डबल किंवा अशा प्रकारे जास्त वेळ प्रयत्न केलेला नाहीये. चांगली फिल्डिंग. हो क्या बात आहे, क्या बात आहे. सुंदर फिल्डिंग जतीन तांडेलकडून. बरोबर हातामध्ये चेंडू जाऊन विसावला, पकडला गेला. फेकी करण्याचा प्रयत्न पण जतीनने कोणती धाव घेण्याचा प्रयत्न नाही केला. दोन्ही संघांनी आपल्या परीनं सर्वोत्तम अशा स्पर्धेचं आयोजन त्यांनी केलं. जितकी चांगली करता येईल तितकी चांगली स्पर्धा दोन्ही या संघाने आयोजित केली. एक MPL मनलपाडा प्रीमियर लीग आणि दुसरी डोकरादेव ग्रामस्थ प्रीमियर लीग. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला अडवलंय, फेकी. ओ हो, एक धाव सहज पूर्ण. चांगली फिल्डिंग, चांगली फिल्डिंग झाली आणि त्यानंतर पुन्हा एकदा दिसली. शेवटचा बॉल बाकी असेल. 4 धावा धावपल करतात. केतन मेहरचं हे षटक. जतीन पाटील समोर, चेंडूला अडवण्याचा प्रयत्न, फलंदाजीमध्ये चांगली फिल्डिंग. पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 4 धावा धावपलकावरती गुरुदत्त मनवेलपाडा. देवाच्या आशीर्वादान आम्ही गाजवतो रण मैदान. डोकरा देवाच्या आशीर्वादान आम्ही गाजवतो रण मैदान. आमची डॅशिंग हो रणनीती, आमची डॅशिंग हो रणनीती. आमच्या DCC नवापूर संघाची भल्या भल्या न वाटते भीती. थँक्यू डीजे. आणि त्यानंतर जतीन तांडेल नवीन षटक घेऊन. पहिला चेंडू जतीनचा जास्त बाहेरून आतमध्ये येताना नाही दिसलाय. वाईटचे सांगता होते. डे 1 आहे वसई विरार चॅम्पियन्स ट्रॉफीचा पहिला दिवस. पण या पहिल्या दिवसामध्ये प्रेक्षकांची जर गर्दी बघाल तर हा ग्रँड फिनालेचा दिवस, फायनल डे वाटायला लागलाय. आणि आतापासूनच आमचे विजय सावंत आणि जॉन्टी गाड्यांचे नंबर सांगायला लागलेत. म्हटल्यानंतर तुम्ही समजू शकता किती मोठ्या संख्येनं प्रेक्षक या फुलपाडा नगरीमध्ये आलेले आहेत. त्या सगळ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आपण सर्वजण या ठिकाणी आलात, आपला अमूल्य वेळ काढून, त्याबद्दल आभार सुद्धा. कारण आपणा सर्वांच्या शुभाशीर्वादामुळे ही वसई विरार चॅम्पियन्स ट्रॉफी गुण्यागोविंदाने पार पाडते. यावेळेला कुणाल, चांगली फिल्डिंग, चांगली फिल्डिंग. DCCने अनेक गोष्टींवरती अभ्यास केल्यासारखे चित्र मैदानात दिसून येते. खूप साऱ्या गोष्टी मागील 2 ते 3 स्पर्धामध्ये जे काही अपयश सुपर 8मध्ये किंवा त्याच्या आसपास त्यांना आलंय त्या अपयशाला कशा प्रकारे यशामध्ये बदलायचं याच्यासाठी खूप मोठी स्टडी केली. आणि आता स्पर्धा पण झाली आहे त्यांची म्हटल्यानंतर फ्री माइंड आहेत आणि तो प्रयत्न प्रत्येक चुकीला कसं सुधारायचं त्याच्यासाठी टाकलेलं एक पाऊल पुढचं या फील्डमध्ये त्यांचं दिसून येतं आहे. जतीनचं आत्तापर्यंतचं षटक 5 चेंडू त्यानं 4 चेंडू हाताळल्यात. पहिला वाईड होता. धावफलकात धावा आहेत 8. 2 चेंडूचा अजूनही खेळणं शिल्लक आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, अक्षयच्या हातून चेंडू निसटला आणि गेलाय. आणि हो यावेळेला सॉफ्ट फॉलो मध्ये चांगली फिल्डिंग, चांगली फिल्डिंग.
चला तिसरं षटक हाताळण्यासाठी येत आहेत कुणाल. पहिले 2 षटकं प्रारंभिक ओव्हर कंप्लीट झालेले आहेत आणि कुणालच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेलाय. धावपलकावरची धावा 9 आहेत म्हटल्यानंतर येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये आता हाणामारी अपेक्षित आहे. गुरुदत्त मनलपाडाला या मॅचमध्ये परत येण्यासाठी मोठे फटके दाखवावे लागणार आहेत. 2 वसई तालुक्यातील नामवंत अष्टपैलू खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि मोठे फटके मारणे ते जाणतायत. असं असताना काय कुणालवरती आक्रमण केलं जाईल का? लेट्स सी काय घडतंय. कुणाल समोर राहुल बॅकफुट जाऊन टॅप करण्याचा प्रयत्न. चेंडूला एका धावेसाठी पाठवलं. पुन्हा एकदा एक धाव येते. धावांसाठीचा संघर्ष मैदानात चालू आहे. ए आणि बी ग्रुपमधील मॅचेस सगळ्या चांगल्या स्कोअरच्या झाल्या. 35 पार आपण धावा बघितल्यात. आज 50 धावा साई चरणने दाखवल्या. 44चा पाठलाग साई चरणने केला. ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न. रनआउटची संधी. फलंदाज बाद. जतीन पाटील डिपार्ट्स. नवापूर गावचा डोकरा देव कुलाचा कुलदैवत दर्शन घेता देवाच येई धन्यत हो बरकत. हे नवापूर गावचा डोकरा देव कुलाचा कुलदैवत दर्शन घेता देवाच येई धन्यत हो बरकत. पाठी राखा देव गावाचा जय घोष होतो त्याच्या नावाचा. थँक्यू डीजे. नवीन फलंदाज सुशांत पाटील मैदानाच्या आतमध्ये आला. यावेळेला चेंडू निघून गेलाय. खूप मोठ्या विश्रांतीनंतर राहुल पुळेकरच्या बॅटमधून येतोय दणदणीत खणखणीत चौकार. थँक्यू डीजे. आर्यन जास्तच ऍडव्हान्स गेले होते आणि त्यानंतर चेंडू त्यांच्या हाताला खांद्याला लागून निघून गेला. जतीनच्या हाताला सुद्धा नाही लागलाय. चौकार आलाय. कुणालच्या अगेन्स्ट केला हल्ला. पहिला चौकार. आशेचा किरण कदाचित गुरुदत्त मनलपाड्याला दिसला. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. यावेळेला चेंडू निघून चाललाय. डायरेक्ट फेकी. एक नव्हे दुसऱ्या अटॅम्प मध्ये आदित्य मेहर चेंडूची फेकी केली पण त्या फेकीमध्ये जितका दम होता तितका कुणालच्या हातामध्ये दिसला नाही. त्यामुळे तिथे सिंगल कंप्लीट. 5 बॉल झालेत. धावपलके धावा आहेत 16. ओ शेवटच्या क्षणाला चेंडूला सोडलंय. गंभीर यांच्या दोन्ही हात हवे म्हणजेच काय तर वाईट. आता ध्रुव सांगायला लागला बॉल टू बॉल झालेत. कॅल्क्युलेशन मैदानाबाहेर सुद्धा होतंय. हलक्या हाताने खेळले. चेंडूला एका धावेसाठी पाठवले. सिंगल आली आहे आणि सिंगल आल्यानंतर आता षटक क्रमांक 3 संपलं. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 18 धावा धावपलकावरती. 18 for 1 टीम गुरुदत्त मनलपाडा. की पाहून साऱ्यांना आता कळाले होता कत. आमची की पाहून साऱ्यांना आता कळाले होता कत. त्या सन मैदानात आम्ही कुठंच नाही झुकत. त्या सन मैदानात थँक्यू तुझे ठसन मैदानात. आणि मैदानात ठसन असायलाच हवी. मैदानाची 8 ठसन असायला हवी. बाहेर नसावी. आणि ती ठसन आता दाखवण्याची वेळ. स्वप्नीलच्या हातामध्ये चेंडू आहे. स्वप्नीलच्या हातामध्ये चेंडू आणि त्याच्या समोर सुशांत पाटील एक प्रतिभावान खेळाडू प्रतिभावान फलंदाज. गुरुदत्त मनलपाडाचा बॅटिंग मार्क वरती स्ट्राईक एंडला. स्वप्नील हो ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडूला अडवलाय आणि इथे पाय घसरल्यात. पाय घसरत असताना फलंदाज सुशांत बाद. दुसऱ्या विकेटचं पतन. गॉन. देवलान शोभतोय देव माझा छान. करतोय गावाचं रक्षण. करतोय गावाचं रक्षण. करतोय गावाचं. डोकरा देवाचा देवाचा सागर मांडलाय रे. डोकरा देवाचा. डोकरा देवाच्या आशीर्वादानं हा संघ सर्वत्र खेळत असतो. नाव आहे DCC आणि दत्तगुरूच्या आशीर्वादानं गुरुदत्त मनलपाडा. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडूला अडवला गेला. फेकी उलट्या हातानं. तोपर्यंत एक धाव. सिंगल कंप्लीट. फिल्डिंगचा जो काही क्लास आहे तो थोडासा वरचा आहे आणि तो वरचा क्लास असल्यानंतर धावा बनवणं ही मोठी डिफिकल्ट टास्क आहे. परंतु जी पेशकश गुरुदत्तकडून झाली आहे बरोबर फलंदाजाला चॉईस केलंय
रोहन पाटील आऊला. आऊच्या बॅटमधून येणारे फटके हे खूप मोठा चॅलेंज क्रिएट करतात क्षेत्ररक्षकांसाठी. आणि तोच आऊ आलाय, रोहन पाटीलच्या बॅटमधून आलाय, काथिलाना चौकार, 4 धाबा. मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा विचारून घे या जगात. अरे आम्हाला जो कोणी नडतो तो डायरेक्ट दिसतो ढगा. आम्हाला जो कोणी नडतो. चला टीम प्लेयर्स आणि प्ले बॉयज आणि टीम प्लेयर्स टॉस साठी तयार राहायचंय. पुन्हा व्हॉट अ फील्ड. आर्यन, चेंडू सीमारेखा पार जवळ जवळ होत होता आणि त्याच वेळेला हात चेंडूच्या समोर आडवा आलाय. एक धाव रोहनने कंप्लीट केले. बघा कशा पद्धतीने हा चेंडू अडवला. आर्यन, उगवता सितारा, नवापूर नगरीमधील DCCच्या क्षेत्ररक्षकांमधील सर्वोत्तम क्षेत्ररक्षक म्हणून आपण आर्यनला म्हणू शकतो. असा आर्यन छलांग गावत असताना गॅप बघा किती मोठा सोडून उभा आहे आणि तरी सुद्धा चेंडू जाऊ देत नाहीये. नेक्स्ट बॉल. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला पाठवलं एका धाबेसाठी. सिंगल आली आहे. षटक संपलं. चौथं. 26 धाबा झाल्यात. 27 धाबांचं लक्ष आहे. आता अनेक प्रश्न मनामध्ये उभे राहिले आहेत. 34, 35, 40 धावा होत असताना 26, 27 या धावा मोठ्या आहेत का? हो, मोठ्या आहेत. ज्या वेळेला 2 समान बळ असणाऱ्या टीम एकमेकांसमोर उभ्या राहतात त्यावेळेला या धाबा सुद्धा अवघड बनू शकतात. बघूया या मॅचमध्ये काय घडतं त्या अगोदर. रणसंग्राम भरलाय क्रिकेटचा होऊ दे किती बी खर्चा. रणसंग्राम भरलाय क्रिकेटचा होऊ दे किती बी खर्चा. अर फुलपड प्रीमियर लीग साऱ्या गावा. प्लेयर्स, टीम प्लेयर्स, कर्णधार. टीम प्लेयर्स. चला टीम प्लेयर्स आणि प्ले बॉयज. चला बॅट्समन पाठवा. DCC फलंदाज पाठवायचे. आमच्या फुलपड प्रीमियर लीग साऱ्या गावागावात. PPL असा कॉल जयकडून झाला आणि चॅम्पियन आलाय. नाही उडाला वरती गेला पण हवेने कारनामा केला. साहेब आपल्याला विनंती आपण स्थानापन्न व्हायचं. थँक्यू आम्हाला जॉईन झाल्याबद्दल. टॉपिंगला मनीष काय निर्णय असेल? बैटिंग करेंगे हम लोग. प्लेयर्स कशा प्रकारची तयारी आहे या वसईविरा चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी? कारण बहुतांश खेळाडू या मैदानावर जाई खूप वेळा सराव करताना बघितलात आणि या मैदानाची पुरेपूर जाण आहे. काय सांगशील कशा प्रकारची तयारी आहे? टीम का तैयारी तो अच्छा है और टारगेट ट्राई करेंगे मोर देन 40 प्लस ट्राई करेंगे सेट करने का. और टूर्नामेंट के बारे में तो बोलेंगे तो गलत ही होगा क्योंकि हर साल बहुत ही अच्छा टूर्नामेंट करती है जुदानी मौली. सो जितना बोले उतना कम है. थैंक यू सो मच. ढेर सारी शुभकामना आपको. जयू, टॉस नाही जिंकला पण पहिल्यांदा फिल्डिंग करायची आहे. कशा प्रकारचा खेळ आम्हाला बघायला मिळेल आणि समोरच्या संघाला किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? आम्ही 30च्या खाली चढवायचा प्रयत्न करू. या मैदानावरती खूप वेळ खेळलेला आहे. या मैदानाला खूप जवळून जाणतोस. सो इथे आल्यानंतर म्हणजे कशा प्रकारची तयारी हा एक वेगळा बघायला. पण या स्पर्धेच्या आयोजनाबद्दल काय सांगशील? वसईविरा चॅम्पियन्स ट्रॉफी जीवदानी मॉलरनी तर चांगलेच ऑर्गनायझेशन केले आणि खेळायला पण मजा. ग्राउंड पण मस्त बनवलं आहे आणि चांगलंच खेळायचा प्रयत्न करू. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला या मॅचसाठी. टॉस जिंकला प्लेयर्सने, बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि फिल्डिंगसाठी आमंत्रित केलं प्ले बॉयजला. प्ले फॉर प्लेयर्स, प्ले फॉर प्ले बॉयज या मॅच नंतर आपण पाहणार आहोत. ड्राईव्ह केलं आणि चेंडूला अडवण्याचा प्रयत्न.
ऑन साईडला अडवण्याचा प्रयत्न झाला आहे वैभव. बघा तुम्ही ऑन साईडला चेंडू मांडार आणि तिथे वैभव पाटील जर असणार तर चेंडूला पार करणं तितकं सोपं नाही राहत. वैभव पाटीलचा तो फेवरेट झोन आहे. आजपर्यंत जेवढ्या पण मॅचेस बघितलं वैभव पाटीलची जागा ती फिक्स आहे. रोहन पाटील चेंडूला टॅप करण्याचा प्रयत्न चिरागने केलाय. या दोन बंधूंची काहीशी खेळी सुरुवातीला संत त्यानंतर अशांत असते पण सध्याची धावगती बघता किंवा या मॅचची स्थिती बघता चेसिंगमध्ये हा अप्रोच कितपत कामाला येतोय कितपत नाही हे सुद्धा बघावं लागणार आहे. 3 वरती धावफलक जाऊन पोहोचलंय. चेंडूचा खेळ 4 झाला म्हणजे 2 चेंडू अजूनही शिल्लक. जशी तुमची सुरुवात तशी आमची सुरुवात. तुम्ही जसे खेळलात तसेच आम्ही खेळणार. मग जिंकणार कोण? ड्राईव्ह केलंय पुन्हा एकदा चेंडूला अडवलंय. लेफ्ट में वैभव राईट में आयुष कॉम्बिनेशन आहे. मगाशी मृदुलने एक चांगला उल्लेख केला. एक गाव एक संघ एकाच विभागाला बिलॉंग करतात एकाच गावाला बिलॉंग करतात आणि त्यामुळे या दोन्ही संघांचं कॉम्बिनेशन डोळ्याने केलेला तो इशारा सगळ्यांना समजून येतो. कोण कुठे काय करतो कोण कुठे काय नाही करत चांगलं माहीत आहे आणि त्यामुळे यांच्यासमोर धावा बनवणं धावा वाचवणं मॅच जिंकणं खरोखर खूप अवघड आहे. मग तो कोणताही संघ असो दोघांपैकी कोणताही. गुरुदत्त एक डिफिकल्ट चॅलेंज आहे DCCसाठी. DCC एक डिफिकल्ट चॅलेंज आहे गुरुदत्तसाठी. षटक क्रमांक पहिलं संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा आहेत 5 बिनबाद. DCC नवापूर. सुंदर अशी ही दमदार खेळी पाहुणी झाले अजब. सुंदर अशी ही दमदार खेळी पाहुणी झाले अजब. सारे पाहुणी झाले अजब. एक नंबरचा संघ मनवेल पाड्याचा गुरुदत्त क्रिकेट क्लब. एक नंबरचा संघ मनवेल पाड्याचा गुरुदत्त क्रिकेट क्लब. गुरुदत्त क्रिकेट क्लब. गुरुदत्त क्रिकेट क्लब. मगाशी DCCचं गाणं ऐकलं आता आपण गुरुदत्तचं गाणं ऐकलं. मनोल पडाचं गाणं ऐकलं आणि मयूर असाच आहे. तो पण आपला हा पण आपला. मयूरच नाही तर आमच्या लाईनमध्ये जेवढे पण बसलेले सगळे आहेत त्यांच्यासाठी सगळेच आपले आहेत आणि सगळ्यांनी चांगला खेळ करावा याच आमच्याकडून अपेक्षा असतात. खेळामध्ये रंगत यावी मजा यावी याच तुमच्याकडून अपेक्षा आहेत आणि त्यामुळे आता पुन्हा एकदा जाऊयात मॅचच्या दिशेने जिथे राहुल पुळेकर बॉलिंग मार्कवरती आला आहे. चिरागने शेवटच्या क्षणाला बॅट घातली आहे. असाच काहीचा SSBचा एक इन्सिडेन्स होता. बघा मृदुलने एक चांगला उल्लेख केला की DCC आणि गुरुदत्तचं बॉन्डिंग सुद्धा चांगलं आहे म्हणजे जवळचं नातं आहे. अल्केश आणि मृदुल कोणाला सांगायची गरज नाही एकदम जवळचे आणि घट्ट मित्र आहेत. जतीन आणि बाकी सगळ्यांची मैत्री खूप चांगली आहे. मग जिंकणार कोण हा प्रश्न उभा राहतोय. आता एकमेकाला तर हरवावं लागणार आहे. अन्यथा जर तो नाही हारला तर तुम्हाला हरावा लागेल. जर तो नाही जिंकला तर तुम्हाला जिंकावं लागेल. अशा अनेक गोष्टी आहेत. लेट्स सी काय घडतंय. गुरुदत्त की DCC नवापूर की मनवेलपाडा. मोठं बॅटल आहे. वसई विरार चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये मॅचेस काही अशा लागलेल्या आहेत की जिथे मित्रासमोरच लढण्याची जास्त वेळ येते. हो ऑन साइडला इनटू द गॅप 4 रन्स चौकार. देवा माझे देवा तुझा केला धावलाई रे. हे देवा माझे देवा तुझा केला धावलाई रे. हातात कुळकुळी काठी घेऊन फेरा मारी घोड्यावर बस. डोकरा देवाचा जागर मांडलाई रे. डोकरा देवाचा जागर मांडलाई रे. डोकरा देवाचा जागर. बघा RCB ने पुन्हा एकदा फायनल मारली आहे. RCB वुमेन्स टीम ने WPL जिंकली आहे आणि दिल्ली 4 वेळा फायनल हारली आहे. हा विक्रम आहे. RCB लगातार 2 वेळा जिंकणं हा सरप्राईज आहे पण दिल्ली 4 वेळा हारणं ही सुद्धा एक चोकर्सची बाब आहे. म्हणजे तुम्ही वरती येऊन अशा प्रकारे हारणं. एनिवे जाऊयात आपण आपल्या फुलपाडा नगरीमधील वसई विरार चॅम्पियन्स ट्रॉफीकडे. 5 चेंडू आणि 13 धाबा धावपल करते. शेवटचा आणि अंतिम चेंडू बाकी आहे. चिरागने एक असामध्ये चौकार लगावला की त्या चौकाराने मॅच थोडीशी बदलली आहे. रिझल्ट बदलणार का? यानंतरची मॅच P फॉर प्लेयर्स P फॉर प्ले बॉयज आणि त्यामुळे त्या मॅच मधली रंगत सुद्धा काहीशी न्यारी आणि वेगळी राहणार आहे. कारण सध्याच्या घडीला चालू असलेल्या काही इन्फॉर्म टीम्स पैकी या 4 टीम एकाच ग्रुपमध्ये आल्यात.
आणि कागदोपत्री या चारही टीम पूर्णपणे स्ट्रॉंग आहेत म्हटल्यानंतर यांचं बॅटल सुद्धा बघण्यासारखं असेलच. तुर्तास बॉलिंगवरती भिड़ने दे कौन सी टीम भिड़ती है तैयार है हम सब भिड़ने दे कौन सी टीम भिड़ती है तैयार है हम सब सारे तैयार है हम सब एक नंबरचा संघ मनवेल पाड्याचा गुरुदत्त क्रिकेट क्लब एक नंबरचा संघ गुरुदत्त क्रिकेट क्लब. मनीष घरात बॉलिंग मार्क होती. पहिला चेंडू आतमध्ये आता सारा एका धावेसाठी गेलाय. आयुष चला जाऊयात. मनीष पुन्हा एकदा चिराग साठी एक धाव घेण्याचा प्रयत्न केला गेलाय. इक्वेशन कुठे येऊन थांबली. 9 चेंडू 10 धावांची गरज. सिंगल से क्या काम बनने वाला है. मनीष 6 चेंडू एका धावेसाठी पाठवला. पुन्हा एकदा सिंगल. या षटकावरून मॅच जर का 6-7 पर्यंत गेली ना तर खरा संघर्ष बघायला मिळेल. खरा संघर्ष म्हणजे काय, एक धावेसाठी लढणं. बॉक्स अंडर आर्म क्रिकेटची ती परिभाषा आहे. सिंगलसाठी केलेले जे एफर्ट्स आहेत, सिंगलला वाचवण्यासाठी केलेले एफर्ट्स आहेत, त्या एफर्ट्सना शो करणं अंडर आर्म बॉक्स क्रिकेटमध्ये खूप गरजेचं असतं. यस बघा लाईट मागे कोणाची लाईट चालू आहे. टायमर थांबवा जरा. एक रेस्ट. टी टाइम नाही आहे. डोंट वरी. त्याच्यावरती अजून काय करता आलं तर बघा. चला झालंय. समोर डाऊन द ग्राउंड. थोडासा वेळ गेला. आमचा वाईट गेला, तुमचा चांगला गेला, त्यामुळे हा चौकार आला. 4 धावा. चौकार. भक्तांचा तुझ्यावर भक्ती भाव संकट हरते घेताच नाव. म्हाताऱ्याच्या रूपात येऊन जीव आमचा वाचवलाय रे. म्हाताऱ्याच्या रूपात येऊन जीव आमचा वाचवलाय रे. ही ताकद आहे, ही स्ट्रेंथ आहे केतन मेहरची. चेंडूला पाठवलं सीमारेखा पार. आता 6 चेंडू आणि 4 धावांची गरज. 6 मध्ये 4. स्ट्राईक हँडला चिराग मेहर. चला लवकर फिल्डिंग लावून घ्या. 6-4 ची गरज असताना कोणाच्या हातामध्ये चेंडू येईल आणि कोणता फलंदाज स्ट्राईक हँडवरती असणार आहे, त्याचा अप्रोच काय असणार आहे, त्याचा इंटेंट काय असणार आहे बघावं लागणार आहे. वसई विरार चॅम्पियन्स ट्रॉफी ही चॅम्पियन ट्रॉफी आहे. इथे तुम्हाला चॅम्पियन बनण्यासाठी एक पाऊल पुढे जावं लागणार आहे. येणारा प्रत्येक संकटावरती मात करावी लागणार आहे. जोपर्यंत तुम्ही प्रत्येक संकटावरती मात नाही करत तोपर्यंत तुमच्या हाताला ती ट्रॉफी नाही लागत. हे कटू सत्य आहे. याला तुम्ही नाही विसरू शकत. जतीन पाटील यांच्या समोर चिराग. 2 क्षेत्ररक्षक पुढे, 3-4 जण पुढे आलेत. 5वा सुद्धा पुढे आहे. आणि आता बाउंड्री लाईनवरचं प्रोटेक्शन थोडंसं ढिलं केलंय. 6 मध्ये 4. पहिले 2 चेंडू निर्णायक महत्वाचे. तिथेच खेळपट्टीवरती खेळण्याचा प्रयत्न. वैभवने चेंडूला अडवलं. 1 धाव कंप्लीट झाली. सिंगल आली आहे. सिंगल स्ट्राईक रोटेट. 5 मध्ये 3.
प्ले बॉईज अँड प्लेयर्स आपण तयार राहा. या गरमागरमीच्या मॅच नंतर तुम्हाला मैदानात खेळ दाखवायचा आहे. 5 मध्ये 3 केतन मेहर समोर जतीन बेस्ट ऑलराऊंडर समोर बेस्ट ऑलराऊंडर. ओह ड्राईव्ह चेंडू सीमा रेखा पार चौकार 4 धावा. डोकरा देवाचा देवाचा जागर मांडलाई रे डोकरा देवाचा देवाचा जागर मांडलाई रे देवाचा देवाचा जागर मांडलाई रे डोकरा देवाचा देवाचा जागर मांडलाई रे. ए देवलान शोभतोय देव माझा छान करतोय गावाचं रक्षण. थँक्यू डीजे. 2 दाखड संघांमधील यापुढचं बॅटल. दिल थाम कर बैठिएगा दोस्तों. एक तरफ होगी टीम प्लेयर्स और दूसरी तरफ होगी प्ले बॉयज. बघा खेळाडू कक्षामध्ये बसलेले जे कोणी दर्शक आहेत त्यांना विनंती आहे आपण खेळाडूंना पहिले प्राधान्य द्या. खेळाडूंना जागा नसेल तर आपल्या सर्वांना बाहेर यावं लागेल. आपण सर्वांना मी ऍडजस्ट करत आहोत पण जर का खेळाडूंना जागा नसेल तर